पुन्हा एकदा मी डी.एन. पवार आपल्या सर्वांचं इथे सहर्ष स्वागत करतो. MTC लाईव्ह स्पोर्ट्स निश्चितच पिक्चर क्वालिटी जबरदस्त HD क्वालिटी मध्ये पूर्ण प्रक्षेपण आपण पाहतोय आणि या निश्चितच चॅनलला आपण सर्वांनी लाईक करा, सबस्क्राइब करा. जसे आपले सबस्क्राइबर वाढतील तसं अजून मनोधैर्य वाढेल या चॅनलच्या माध्यमातून. दरम्यान या स्पर्धेचा आनंद माझ्या सौ रेखा डी.एन. पवार सुद्धा उचलत आहेत. निश्चितच सामना हरलो तसं त्यांनी डोक्याला हात लावला आहे, परंतु खेळ आहे, काही होऊ शकतं. माझ्या टीमने निश्चितच चांगली कामगिरी केली. मोक्याच्या क्षणी काही मोठे फटके आम्हाला वाचवता आले नाही. तर सौ रेखा डी.एन. पवार यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच माझी बहीण सामाजिक कार्यकर्ती तसेच पोलीस पाटील साहेब श्याम चिमा पवार आणि कमल श्याम पवार यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेत शुभेच्छा आल्यात. उद्या या लीग स्पर्धेचा शेवटचा स्टेज असेल, डी ग्रुप असेल. यस, स्ट्राइक करतोय फलंदाज विजय, नॉन स्ट्रायकरला विजय सावंत, विजय वाघमारे आणि विजय सावंत. गोलंदाजी मार्कवर गणेश आणि यस वेळीच थांबवलंय. दरम्यान कर्जत खालापूर प्रीमियर लीग 2025 चा सुपर 8 चा थरार थोड्याच वेळात मी ग्रुपवर शेअर करतोय, परंतु इथे ऑनलाईन सुद्धा आपणा सर्वांस पहिला सामना रंगणार आहे. A1 वर्सेस C ग्रुप मधील दुसरा संघ, अर्थात हा कॅच पुन्हा एकदा गोल्डन डकवर परतण्याची संधी होती, परंतु कॅच सोडलाय आणि इथून मात्र विजय वाघमारेंनी जर आपला बॅटचा पट्टा चालवला तर मात्र हा संघ अडचणी सापडेल. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकले, त्यामुळे हा सामना जिंकून क्वालिफाय होण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर यस, प्रत्येक सामन्यात षटकारांनी सुरुवात, प्रत्येक सामन्यात षटकारांनी सुरुवात. समालोचन युट्यूब कॅमेरामॅन नीरज यांना दिले सलामी. मॅच पुरस्कार मिळाला नसेल. यस, तेज तर्रार अंतिम ऑक्शनच्या सोबत कोणत्याही क्षणाचा विचार न करता आयकॉन कोण मिळेल, काय कोण मिळेल, त्यांनी टीम पॅक केली. ऑक्शन होणार त्याच दिवशी विजय सावंत यांना आयकॉन भूमिकेच्या प्लेयर मध्ये घेतलं आणि इथे तो निर्णय किती योग्य होता हे सांगितलं जातंय. तर मनोज झोरे सुपर 8 चा थरार रंगणार आहे. पहिला सामना A1 वर्सेस C2, दुसरा सामना B1 वर्सेस D2, तिसरा सामना C1 वर्सेस A2, चौथा सामना D1 वर्सेस B2. यावेळेला मात्र खूप बाहेर. त्यानंतर पुन्हा एकदा सेमीफायनल कर्जत खालापूर प्रीमियर लीग लिहून घ्या. पहिली सेमीफायनल रंगेल विनर 1 वर्सेस विनर 2, विनर 3 वर्सेस विनर 4. म्हणजे एकाच ग्रुप मधील कोणताही संघ हा जरी खेळला तरी तो फक्त फायनल खेळणार आहे. यस, कोणतीही चुकी नाही. दोन्ही विजय ते बाद होऊ शकले असते, परंतु एका षटकाचा खेळ संपतोय. एका षटकानंतर धावफलकावर धावा.
मनीष सुरेख चेंडू टाकला जातोय. दरम्यान आपण पाहतोय दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेत. हा सामना जिंकून एक संघ सुपर 8 पर्यंतचा आपला प्रवास 90% पूर्ण करण्याचा प्रयत्नात असेल. पुन्हा ब्लॉक होल टाकलेली ही डिलिव्हरी. यस, एकच धाव, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय 15च्या घरामध्ये. यस, आयोजक अरुण दादा वाघचौरे आणि तमाम प्रेक्षकांनी जे आपल्या आदिवासी कातकरी भाषेमध्ये समालोचन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केले. तेच तर्रार मिड विकेट च्या डोक्यावरून मारलेला षटकार. समीर, काय फटका होता, सुरेख. आपण पाहिलं तर या वेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. सोपा झेल. संजय कोणती चुकी करत नाही आणि एक तेरी तो एक मेरी. डीजे मास्टर. यस, समोर एक बाईकचा आरसा जातोय, फलंदाजाला त्रास करतोय. थोडस लक्ष द्यायचं आहे. हर्ष विजय मधील खेळाडूंनी सुद्धा आपला फलंदाजी करणार आहे. आणि लेंथ सुपर. अनिल हिरबा पहिल्या दुसऱ्या सामन्यातील सामनावीर आमचे परम मित्र द हँडसम हंक अनिल, आदिवासी प्रीमियर लीग चे अध्यक्ष आदरणीय शरद ठोंबरे सर. पुन्हा एकदा चांगला फटका फसला होता परंतु चौकार अडवलाय. धाबा धावू शकतात अनिल हिरवा. चुकीच्या एंड कडे फेकी कारण विजय वाघमारे चित्त्याच्या गतीने हा फलंदाज धावतो. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये त्याचा हात नाही धरू शकत कोणी. अशी ती जोडी रवी वाघमारे आणि विजय वाघमारे. निश्चितच 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धाव फलकावर धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. सॉरी, धाव फलकावर धावा झाल्या 23. गोलंदाजी मार्कवर हरिश्चंद्र. हा फटका फसलाय परंतु आज क्षेत्ररक्षक एक फक्त शोधला होता विजय वाघमारे यांनी. तदनंतर मात्र नशिबाची साथ पाहतोय आपण. त्यांना तितकासा बॅटिंग मध्ये सूर गवसलेला नाही. या सामन्यात पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात मिनू विद्या 11नी एका चांगल्या चेंडूवर त्यांना फसवलं होतं. तदनंतर अनिल हिरबा मागील सामन्याचा मानकरी इथे फलंदाजी करतो. एक जीवदान मिळालंय.
गती जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे, जबरदस्त गती आहे. योग्य टप्पा ठेवला तर टायमिंग करणं खूप कठीण जाणार आहे, कारण वारंवार मिड विकेट रिजनला मोठा फटका मारण्याचा गुडघाटेक त्यांचा आवडता शॉट आहे. तो गुडघाटेक, तो फटका मारण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एक अतिशय फाईन सुद्धा ते दिलस्कूप सुद्धा खेळतात, परंतु तो फटका अजून काही आपण पाहिला नाही त्यांच्या बॅट मधून. तेच अनिल हिरवा, हा फुल टॉस फेकून दिलाय. ताकदवान ताकदवान फटका. वाईट बॉल, वाईडिश लाईन वर पुरेपूर पडलेला बॉल. पंच बाळा इलम यांच्या चाणाक्ष नजरेतून हा चेंडू सुटत नाही, घोषित केला जातोय. इट इज अ बॅड डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. हा तर मी मागाशी होतो आपल्या भाषेतील समालोचनाकडे. निश्चितच क्या बात आहे, बिटवीन द गॅप असा क्लासिकल फटका पाहताना मी अनिल साहेबांना आजच पाहतोय, कारण मिड विकेट आणि षटकारावर जास्त भर देतात, परंतु काय फटका खेळलाय. पुन्हा एकदा ते जीवदान दिलं, ते महागात पडताना दिसतंय. झेल होणं खूप गरजेचं होतं. यस, परंतु संजय आहे इथे, धोका होऊ शकतो. आता फेकी चांगल्या एंडकडे केली होती. एकच धाव, या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 35च्या घरात. 36 वाईड होता एक. यस, 36 बरोबर. यस, फ्लॅट चौकार जातोय की वडवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे मला वाटतं शेवटचा चेंडू होता या षटकातील. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा आल्यात 37. हरिचंद्र 11 या संघाने, त्यामुळे 60 प्लस धावा चेस केल्यात त्यांनी मनोज झोरे. इथे सुद्धा त्या दिशेने प्लॅनिंग होणार का, परंतु धाबा जमवण्याचा इरादा असेल. मगाशी अडचणीत आला होता डोलिवली हरिचंद्र दादा यांचा हा संघ, परंतु मोक्याच्या क्षणी काय फलंदाजी झाली होती. लीग स्पर्धेची खासियत आहे, इथे तुम्हाला 2 तालुक्यातील खेळाडू निवडायचे आहेत. यस, अविनाश याला मोठा भाऊ शिव याच्याकडून विकेट मिळाला तर प्रत्येक विकेट मिळाले तर 200 रुपये अविनाश. आणि मला वाटतं 200 रुपये शिवचे जाणार का नाही. यस, आपल्या भावाचं मनोधैर्य वाढवताना शिव. आणि निश्चितच सामन्याचा मनमुराद आनंद टिपताना सर्व खेळाडू आपल्याला दिसत आहेत. अतिशय शांत पद्धतीने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि हा फटका फसलाय. यस, 200 गेले शिवचे, परंतु त्याला आनंद होतोय, कारण आपल्या भावानी अतिशय सुरेख खेळी करावी, चांगली खेळी करावी असं त्याचं म्हणणं आहे.
त्या भावासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जमा केलेलं आहे ते आम्ही त्यांच्याच हस्ते देणार आहोत, कारण त्यांना माहिती आहे की माझ्या भावाने चांगलं प्रदर्शन करावे. आणि बाद काय करतोय नागेश. यस, खुश. अविनाश याची कामगिरी पाहून खुश झालेत शिव. आणि बाद. समोर जा. तिथे YouTube कव्हरेजला विनंती असेल की आपण शिव हे त्यांचे भाऊ अविनाश यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक चांगली गोलंदाजी केली म्हणून विकेट साठी ठेवले होते, सुपूर्द करत आहेत. त्वरित त्यांनी समोर द्यायचं आहे. कॅमेरामन तिकडे समोर दिसतोय शिव, आपण पाहायचं आहे. यस, ओके, कौतुक. आणि मात्र 49 धावांची गरज आहे. 48 धावा स्कोर कार्डवर लावलेले आहेत.
हरिचंद्र आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीप वीर आयकॉन खेळाडू. हा फसला इथे फसला. अरे बाप रे बाप. अरे 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 बाप रे बाप. 2 वेळा संधी. काय करतोय गणेश. काय करतोय हरिश्चंद्र. इथे जीवदान मिळालंय आणि तुम्ही फुकट विकेट देत होते. चला असो प्रयत्न खूप सुरेख होता. आणि एवढा अनुभवी खेळाडू आमचे परममित्र योगेश निरगुडा, परंतु इथे ते चुकलेत. असो हा मात्र आता इथून बोनस असेल. प्रत्येक धाव जी काढली जाईल गणेशाच्या बॅट मधून ती बोनस असेल, कारण पहिल्याच चेंडूवर तो बाद होऊ शकला असता. हीच आपण पाहिली तर विजय वाघमारे यांना सुद्धा जीवदान मिळालं होतं. तशीच सुरुवात आपण पाहतोय. चौकार. 2 चेंडू नंतर धावफलकावर धाबा झाले त्या बिनबाद 4. पुन्हा फसवलंय की काय, परंतु चेंडू जातोय फाईन. दुसरी धाव घेणार का. सहजरित्या दुसरी धाव पूर्ण. नशिबाचा आज दिवस आहे गणेशचा. कॅचला 2 धावा घेतल्या का. 2 धावा म्हणजे 8 धावा झाल्यात. यस, मला वाटलं धावलेच नाहीत. पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला सुरेख चेंडू. संदीप वीर इज द बेस्ट ब्रिलियंट बॉलर, मॅन फ्रॉम माथेरान. हाशाची पट्टी. आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत विजय सावंत आणि संदीप वीर दोन्ही. पुन्हा एकदा सज्ज चेंडू टाकण्यासाठी संदीप. एकच धाव. यावेळेला स्ट्राईक करतील प्रथमच हरिचंद्र. शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असेल. धाव फलकावर धाबा झाल्यात 9. अजूनही 2 सामने परास्त झालाय मीनू विद्या. 2 सामने साक्षी 11. त्यानंतर हा सुद्धा झेल आहे आणि झेल टिपलाय. सोप्पा एका हवाय ना पंच. बॅकअप हवाय ना. फर्स्ट एड किट नसेल बहुतेक, पण त्याची आवश्यकता नसेल तर 12वा खेळाडू आपण प्रोव्हाइड करू आणि थोड्या वेळात ते आल्यात. 3 षटकात 40 धावांची गरज.
हा मात्र सुरेख फटका, एकच धाव मिळेल, फार काही मिळणार नाही, परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिले विजयाची. ब्लॉक होल वारंवार चेंडू मध्ये एवढी गती नाही, परंतु टप्पा आहे त्याचा, तो अतिशय योग्य टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. खांद्याचा अतिरिक्त वापर आपण पाहतोय. मजबूत शरीर यष्टीचा हा खेळाडू. एक 10-12 पावलांचा रनअप. सिंपल अँड स्वीट ऍक्शन. यस, क्या बात है. संजयने डोक्याला हात लावलाय, म्हणजे खराब चेंडू होता असं त्याला म्हणायचं असेल स्वतःला. या चेंडूवर मी मोठा फटका घेऊ शकलो असतो, परंतु इथे मात्र हावी ठरताना दिसतोय आता हर्ष विजय हा संघ. क्या बात है. सुरेख, जबरदस्त. वारंवार वाईडिश लाईन ठेवली जाते, त्या वाईडिश लाईनचा जबरदस्त वापर केला जातोय. हा निश्चितच थोडा खराब चेंडू वाटत होता, परंतु चेंडूवर फटका काही बसवता आला नाही. धावफलक मात्र एका धावेने वाढतोय. बऱ्याच कालावधीनंतर ही धाव वाढते. 11 झाले असतील. 11. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती, 2 चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव. आणि या 2 चेंडू मध्ये एका चेंडूवर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, कारण आपण पाहिलं तर नागेश उघडा नंतर गोलंदाजीसाठी असतील. कर्जत प्रीमियर लीग गाजून आलाय हा गोलंदाज. इथे मात्र चेंडूनी गती घेतले, अडवला जातोय. चौकार. चांगला प्रयत्न होता समीर याचा. गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. चेंडू, 34 धावांची गरज. हे एका चांगली बॉलिंग लाईनअप असण्याचं चित्र आपण पाहतोय. ज्या संघाने 60+ धावा सहजरित्या चेस केल्या होत्या, तो संघ तेच फलंदाज इथे अडचणीत आणताना दिसतोय. तो हर्ष विजय हा संघ, त्यांचे गोलंदाज संदीप आणि विजय. काय दर्जेदार गोलंदाजी विजय सावंत याच्या माध्यमातून. कलोते संघाचा हा हिरा इथे आपण पाहतोय. त्याला खेळताना मनोज झोरे आणि यशवंत पवार संघमालक. सुरेख. आणि कौतुक करावं आयोजक यांचं, अशा ट्रॉफीज आपण पाहतोय मनोज. सुरेख म्हणजे आयोजन सुद्धा एवढं सुरेख केलंय. भव्य व्यासपीठ, खेळाडूंसाठी चांगली सुविधा. अरुणदादा बागचौरे आणि त्यांच्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमी. येणारे 11 चेंडू, 34 धावांची गरज. संजय, काहीतरी बॅटचा पट्टा चालवावा लागेल. थोडस अतिरिक्त डिप्रेशन मध्ये खेळताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आपण पाहिलं तर पहिले दोन्ही सामने जिंकल्यानंतरही
स्पर्धेतून बाद होऊ का हा वाईट बॉल. स्पर्धेतून बाहेर जाण्याची फेरी वेळ बऱ्याच संघांवर आलेली आहे. काल अरुणदादा वागचौरे यांच्यावर आली. म्हणजे बघा त्याच्यामुळे सामना कोणताही कॅज्युअली घेऊ नका लीग मध्ये. तिथं मनोज झोरे यांच्यासारखं डोकंच लावायला लागतं. यस बाद. जा शिव जरा बाहेर काढा. जाईल का? येणारे 10 चेंडू. सॉरी वाईट बॉल होता ना. यस येणारे 10 चेंडू 33 धावांची गरज. मनोज झोरे यस 33 धावांची गरज. क्या बात है सुपर्ब गोलंदाजी. तर येणारे 3 चेंडू मागे किमान 2 मोठे फटके मारावेच लागतील. हा फुलटॉ चेंडू आलाय फटका. बघतो फक्त परंतु रनआउटचा
स्पष्ट नाही परंतु दिसलंय तर बॅट मात्र ग्राउंड झाले, एवढी क्लिअरिटी नाही, क्षमा असावी. कारण दोन कॅमेरा नसल्यामुळे तरीही आपले कॅमेरामन चांगला एफर्ट्स घेतायत, आपले टेक्निशियन सुद्धा चांगला एफर्ट्स घेतायत. खरं म्हणजे मी त्यांचं कौतुक करेन. तर शेवटचा चेंडू मनोज शिल्लक असेल, 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. ह्या चेंडूवर मोठा फटक्याची गरज आहे. फुलटॉस चेंडू, षटकार. येणारे 6 चेंडू 20 धावांची गरज. आयोजकांकडून सूचना आले, प्रत्येक टीमच्या 2-2 मॅच झाल्यानंतर उर्वरित 2 सामने त्यांचे हे 3 षटकांचे आपण पहिल्या दिवसापासून खेळतोय. त्याच्यामुळे इथून जे सामने होतील ते 3 षटकांचे होते. बरोबर का शुभम नाईक? का देऊ 4 षटकांचे? सिरीज मध्ये जरा पुढे जाऊ ना आम्ही, आमचा ग्रुप जरा पुढे जाईल तुमच्या. सहा चेंडू 20 धावांची गरज. आणि हा षटकार, मोठा फटका. त्याच्यातच बोलायचं होतं मला. झुकती है दुनिया लेकिन झुकाने वाला चाहिए. इथे 5 चेंडू 14 धावांची गरज असताना गोलंदाजाला झुकवणार का? पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलाय. तेच तर्रार सामने आपण आज पाहतोय मनोज झोरे. अतिशय चुरशीचे सामने सर्व झालेत. आकाश रेवन्नी जबरदस्त कमबॅक जरी केलं असेल तरी 34 धावांसाठी हा फुलटॉस चेंडू आणि फटका फसलाय. फटका फसलाय. या चेंडूवर गेम ऑन झालेला होता परंतु फटका फसलाय. येणारे 4 चेंडू 14 धावांची गरज. आहे कुठेतरी वाटत होतं आपल्याला थोडासा लवकर फटका खेळला गेला असं मला बोलायचं आहे. यस, 4 चेंडू 14 धावा. एकदा गोलंदाजाला झुकवलं मग त्यांनी फलंदाजाला झुकवलं. आता कोण कोणाला झुकवणार? आणि पुन्हा एकदा झुकवलंय बहुतेक इथे गोलंदाजाला. चौकार. एक तेरी एक मेरी, 3 चेंडू 10 धावा.
ह्याच फलंदाजांनी दुसरी मॅच जिंकून दिली होती, अतिशय जबरदस्त. तोच हा फलंदाज इथे मैदानात आहे. त्यामुळे मी तरी 60% आणि 40% असा जाईन हरिश्चंद्र 11 कडे 60%, हर्ष विजय कडे 40%. पाहूया 3 चेंडू 10 धावा. मी बोललोय तुम्हाला, हाच तो फलंदाज. काय जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडू 4 धावांची गरज. ऍक्च्युली मला टेम्बा भाऊ माझी आठवण येते या खेळाडूला पाहून. काय तो कर्णधार साऊथ आफ्रिकेचा, परंतु काय जबरदस्त फलंदाजी आणि अतिशय सुरेख फ्लेक्स त्याच्यामध्ये पाहायला मिळाले. एक स्टेट ऑन द ग्राउंड चौकार, तदनंतर एक शॉट ऑफ द लेंथ छोट्या चनीचा फलंदाज. नेहमीच छोट्या चनीचे जे फलंदाज असतात ना, त्यांना गोलंदाजी करणं खूप अवघड असतं. परंतु आता जाणतायत हरिश्चंद्र 11 की तो आमच्यासाठी गोल्डन बॉल आहे, आम्हाला तोच पाहिजे. त्यांचे सगळे खेळाडू चेंडू शोधण्यासाठी गेलेत. थोडा वेळ लागला तरी चालेल. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. जुना बॉल नाही, बॉल गेला की जुनाच बॉल, सॉरी नवीन बॉल देत होते आपल्याला. त्याच्यामुळे मी तेवढी आता रिस्क घेऊ शकत नाही. आयोजक अरुण दादा वागचौरे सुद्धा इथे दिसत नाही, कारण कोणत्याही क्षणाला बॉल तिकडे गेला की नवीन बॉल देत होते. धावा अक्षय, गुरुनाथ, संजय. तिथं नाही बॉल भेटणार तुम्हाला. आयोजक नाही ते बॉल फेक. आयोजकांना फोन लावा. आला का? आणि तिकडेच थांबा आता. संजय 11 कोणी येऊ नका इकडं. तो बॉल तिकडे आला की तो लगेच द्या इकडे माझ्याकडे. 2 चेंडू 4 धावांची गरज. काय जबरदस्त फलंदाजी. अमीर ना, अमीर का? यस, तळेगाववाडी शुभम नाईक यांच्याकडून बरंच काय ऐकलं आहे या फलंदाजासाठी. मला वाटतं त्याच्यासाठी थोडी चढावड सुद्धा चालली होती प्रशांत पवार आणि मनोज आपले सॉरी हरिश्चंद्र 11 या संघामध्ये. यस, 2 चेंडू 4 धावा. काय घडणार? वेळ बराच गेलाय, लेंथ बरीच गेले मनोज झोरे. अशा वेळेला गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. आणि बघा ब्लॉक टाकलेला. 1 चेंडू 3 धावा. क्या बात आहे. 1 चेंडू 3 धावा. मी बोललो होतो, कारण ती जी लेंथ होती ना, ती लेंथ तुटली. बॉल त्वरित आला असता. गोलंदाज थोडा घाबरलेला होता, त्याला विचार करायला वेळ भेटला. चाणाक्ष अनिल हिरवा यांनी लगेच त्याच्या कानामध्ये जाऊन खुसफुस केली आणि इथे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर. खराब चेंडू, खराब फुलटॉस, खराब चेंडू. अंतिम सामन्यावर अंतिम चेंडूवर हा विजय मिळवलाय. मात्र या सामन्याचा मानकरी अंतिम क्षणाला सामना आपल्या बाजूने खेचून आणला तो समीर, मॅन फ्रॉम तळेगाव. छोट्या चनीचा फलंदाज. कोणाची मॅच आहे? मिनुविद्या 11चा कर्णधार